ताई ऐक ना, मला नाही वाटत आहे त्यांना हे सगळं झेपेल. तू तू प्लीज त्यांना आपल्या पडवीत झोपायला सांग ना. आपल्या पडवीत तात्या नाही ऐकणार. गौरी, अगं आवरलं का नाही तुझं? अगं सुलभे, तिला नंतर दे, आधी मला दे खायला, मला भूक लागलीये. जळणं मेले लक्षण ते नुसता चहा दिलायस तू. हो आई, देते, थांब. कुणी आहे का घरात? मी बघते. हा, नमस्कार, या ना. या ना, या तुम्ही. नमस्कार. बसा ना तुम्ही. नाही, ठीक आहे. तुम्ही इथे का आलात? मी कावेरीला न्यायला आले. तो विषय कालच संपलाय. मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाबरोबर लावून देणार नाही. कावेरीचे बाबा असं काय करताय तुम्ही? आपण मुलांचे आई वडील असलो तरी सुद्धा आपली मर्जी आपण किती लादायची त्यांच्यावर. तुमच्या मुलीचं प्रेम आहे माझ्या मुलावर. असू दे ना, असू दे प्रेम. अहो, हे प्रेम नवं असतं ना, तेव्हा त्याला भरती येते. पण एकदा का हे जग किती उलट्या काळजाचं आहे हे कळलं की ओहोटी येते, संपतं सगळं प्रेम. माझ्या कावेरीचं पण जाईल. माझा आहे ना तुमच्या या मुलावर अजिबात विश्वास नाहीये. हा कावेरी बरोबर प्रेम करतो आणि वैदेही बरोबर लग्न करायला तयार होतो. आता वैदेहीचा हात सोडतोय आणि याला कावेरी बरोबर लग्न करायचंय. कसा विश्वास ठेवायचा याच्यावर? उद्या हा कावेरी बरोबर लग्न करेल आणि परवा दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीचा हात धरेल. मग आम्ही काय करायचं सांगा ना, काय करायचं आम्ही? हे सगळं आहे ना, हे तुम्हा श्रीमंत लोकांना चालत असेल, पण आम्ही अजूनही रीतिरिवाज पाळतो. खरं तर आमचा शहरातल्या लोकांवर विश्वासच नाहीये. मला गाव कळत नाही, गावातली माणसं कळत नाहीत. तुमचा आहे ना या मातीबरोबर संबंधच संपलेला आहे. तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगते, मीही इथलीच आहे, याच गावची. असेल ना, पण आता राहत आहे का इथे? आणि या तुमच्या मुलाचं काय? तो तरी राहिलाय का इथे? तुमच्या या मुलामध्ये जो माज आहे, जो अहंकार आहे, हा फक्त तुम्ही कमवलेल्या पैशाचा आहे.
हा ज्या नावाची मिजाज दाखवतो ही सुद्धा तुम्ही कमवलेल्या नावाची आहे। याचं काय आहे सांगा ना, काय आहे? बघा, तुम्ही आहे ना, काही दिवस खिशातले पैसे, आईचं नाव सगळं बाजूला ठेवा आणि या गावात राहून दाखवा। काही दिवस जरी राहिलात ना, तर मी माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात देईन। अहो पण तो असं मला यांच्याकडून उत्तर हवं। अहो तुम्ही अटच अशी घालताय की रत्नमालाबाई, मी हात जोडतो। मला तुमच्या मुलाकडून उत्तर हवंय। जमेल? चालेल। मला तुमची अट मान्य आहे। मी तुमचं चॅलेंज एक्सेप्ट करतो। तुम्ही म्हणाल तितके दिवस, मी या गावात राजवर्धन मोहिते म्हणून नाही, तर राज म्हणून राहून दाखव। बघा, नीट विचार करा। हे इतकं सोपं नाहीये। आमच्या गावच्या माळरानावर तुमची ही प्रेमाची नशा 2 दिवसात संपून जाईल। नीट विचार करा। मी नीट विचार करूनच हा डिसिजन घेतला। आता जोपर्यंत तुम्ही आमच्या लग्नाला होकार देणार तोपर्यंत मी या गावातून कुठेच जाणार। शाबास राजी, मला खूप अभिमान आहे तुझा। माझा मुलगा तुमची अट पूर्ण करेल, माझा विश्वास आहे। राज, हे घे। या बांगड्या तुझ्या बाबांनी माझ्यासाठी बनवल्या होत्या, नेहमीच जपल्यात त्या।
त्यांची आठवण म्हणून माझ्या सोन्यासाठी. आता घरी परत येशील तो कावेरीला घेऊनच. आणि जेव्हा घेऊन येशील ना तेव्हा ह्या मागण्या तुझ्या हातात असल्या पाहिजे. चल आदित्य. नमस्कार. चल आदित्य. काळजी घे. आम्ही तुला एवढं समजवण्याचा प्रयत्न करतोय पण तू समजूनच घेत नाहीयेस. हे बघ बाळा, आम्ही जे केलं ते तुझ्या भल्यासाठीच होतं. आमच्यावर असा राग नको धर. बस झालं. माझं भलं करून झालं असेल तर निघा आता. हे बघ वैदेही, असं मनात राग घेऊन तू. मला तुमच्याशी काही बोलायचं नाही. यापुढे मी तुम्हाला भेटायला गावी येणार नाही. आणि तुम्ही मी जिवंत आहे की मेले हे बघायला यायचं नाही. हे मी स्वतः करत होते ना तेच बरं होतं. आज पहिल्यांदा मी कुठेतरी माझ्या आनंदात तुम्हाला इन्व्हॉल्व करायचं म्हटलं तर ही अशी माती केली तुम्हाला वाटतं ना कावेरी आणि राजचं लग्न व्हावं तर माझा शाप आहे तिला. कावेरीचं प्रेम कधीच यशस्वी होणार. अगं तुझी जीवाभावाची मैत्रीण आहे ती पण तिच्याबद्दल असं बोलतेस. हो मग माझा राज माझ्यापासून हिरावून घेताना तिला कसं काहीच वाटलं नाही. राज माझा आहे आणि माझाच राहणार. प्लीज ताई ऐक ना, मला नाही वाटत आहे त्यांना हे सगळं झेपेल. तू तू प्लीज त्यांना आपल्या पडवीत झोपायला सांग ना. आपल्या पडवीत तात्या नाही ऐकणार. मग निदान देवळात तरी जाऊन झोपायला सांग. राज सर नाही ऐकणार. अरे देवा, मग निदान एक घोंगडी तरी नेऊन दे त्यांना. काही तेवढीच ऊब मिळेल ग. कुडकुडतायत बिचारे. हो, मी भूक पण लागली असेल ना, मी खायला पण आणते आधीच. बाय. थांब. कुठे निघालीस बाय? हा
त्याला मदत करायची नाही. तात्या बाय. त्याला मदत केलीस तर त्याच्या प्रेमाला आणि परीक्षेला काही अर्थ राहील का? कुडकुडू दे त्याला थंडीत. नाहीतरी शहरात एसीत झोपायची सवय असेलच ना. आता त्याला कळेल गावातली थंडी कशी हाडं गोठवते ते. तात्या चला चला जेवायला चला. अगं सानिया आण लवकर. हो आले आले. अरे वैदी आला. अरे हे काय राज कुठे आहे? आपली नवीन सुनबाई कुठे आहे? राज नाही आला. अरे सुनबाईला आणायला गेला होतात ना तुम्ही की मुलालाच घरजावई बनवून आलात? गंमत केली. राज दिसला नाही ना म्हणून. कुठे आहे राज? राज गुहागरलाच राहिला. का? तो तिथे राहून त्याच्या प्रेमाची परीक्षा देतो. कसली प्रेमाची परीक्षा? बाबा कावेरीच्या बाबांनी त्याला चॅलेंज दिलंय. गावात राहून दाखव, गावचा होऊन दाखव. आणि जोवर कावेरीचे बाबा लग्नासाठी होकार देत नाहीत ना तोवर तो तिकडेच गुहागरलाच थांबणार आहे. वहिनी अहो जमणार आहे का राजला? कसं मॅनेज करणार आहे तू? त्याला या सगळ्याची सवय नाहीये. काय होणार आहे आपल्या पोराचं? ठीक आहे त्याने हट्ट केला म्हणून त्याला सोडून यायचं, तिथे घेऊन यायचं ना सोबत. अहो काकी, राजवर्धनला दर 2 दिवसांनी पार्ट्या करायची सवय. आणि ते रमणार आहेत का त्या गावात? त्यांना झेपणार आहे का हे सगळं? शक्यच नाहीये. राजला जमणार आहे का, राजला झेपणार आहे का, हे काळच ठरवेल ना. पण माझी खात्री आहे, माझा राजवर पूर्ण विश्वास आहे. राज तिथून जिंकूनच येईल. आता तुम्हाला काय वाटते आणि मला काही फरक पडत नाही. पण मी राजच्या पाठीशी उभी. त्या राजला नाहीये का अक्कल? तर या बाईने पण स्वतःची अक्कल गहाण ठेवलेली दिसते. काय एवढं सोनं लागले त्या कावेरीला कुणाच ठाऊक? एवढं करायची काय गरज आहे? नाही नाही, हे दोघं मायलेक ना फार वेडे झालेत त्या कावेरीसाठी. का असं काय करतेस? राहू दे राजला तिकडे. राज जर तिकडे राहिला ना तर आपला फायदाच आहे. काय मागच्या वेळेला राज तिकडे होता ना तेव्हा आपली जी कामं अर्धवट राहिली होती ना ते आपल्याला आता पूर्ण करता येईल. म्हणजे तो तिथे परीक्षा देईल आणि आपण इथे पास होऊ. कुठे गेले राज सर? गेला असेल परत मुंबईला.
गावात राहणं एवढं सोपं आहे का? अगं तो कसला राहतो इथे, त्याला झेपणार नाही हा गावात बिवात राहणं. आयुष्य आरामात राहायची सवय आहे त्याला. मोठ्या टेचात म्हणाला होता मला, तुमची अट मान्य आहे म्हणे. काय झालं, एका रात्रीत फुगा फुटला. जाऊ दे, चला आवरून घ्या आणि माझ्याबरोबर चला टपरीवर. का? का म्हणजे मला माहिती आहे तुम्ही घरात थांबलात की त्याची मदत करणार. हा, म्हणजे राज परत गेला असेल याची 100% खात्री नाहीये ना तुम्हाला? अगं गेला नसेल तर जाईल ना. कसं आहे ना, जोपर्यंत पोटाला चिमटा बसत नाही ना तोपर्यंत कशाचीही किंमत कळत नाही, आणि जोपर्यंत काम शोधत नाही तोपर्यंत गावही कळणार नाही. मला सांगते, चला आवरून घ्या, निघायचं आपल्याला. कुठे गेले असतील राज सर? छोटू, गुड मॉर्निंग. तुम्ही आलात? कुठे गेला होतात तुम्ही? काही नाही, मॉर्निंग वॉक घेत गाव बघत होतो. तात्या आपल्या लग्नाला होकार देईपर्यंत इथेच राहायचंय म्हटलं, गाव बघून घेऊ. छान आहे गाव. दमला असाल ना खूप? भूक लागली आहे ना तुम्हाला? काही खाल्लंय का तुम्ही? माझ्या खिशात पैसे कुठे आहेत, कुठून खायला घेणार? कोणी विचारलंही नाही.